रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांवर झालेली गुरुकृपा व त्यांचे प्रचार कार्य जाणून घेत आहोत. दादूजी कोंडेवांनी छत्रपती शिवाजीराजांना तुकाराम पुण्यात आलेत हे कळविले. हे ऐकून शिवाजीराजांना खूप आनंद झाला. ताबडतोब ते तुकारामांच्या भेटीस आले. तुकारामांना पाहून नम्रतेने शिवाजीराजांनी त्यांची नाना प्रकारे पूजा केली व दंडवत केला. तुकारामांनाही फार दिवसांनी राजांची भेट झाल्याचा आनंद झाला. त्यानंतर सर्वांच्या प्रसन्नतेसाठी तुकारामांनी कीर्तन सुरू केले. 50 भक्त तुकारामांबरोबर उच्च स्वरात विठ्ठल नामाचा गजर करत होते. सोबतीला टाळ, मृदुंग, वीणेसारख्या वाद्यांचा सुस्वर होता. अशा पवित्र आध्यात्मिक हरिनाम संकीर्तनाच्या दिव्य ध्वनीने आसमंत दुमदुमून गेला होता. विशेष म्हणजे एकादशीचा तो दिवस होता. शिवाजीराजेही हरिकथा कीर्तन ऐकण्यास उत्सुक होते. तुकारामांसारखा वैष्णव शिरोमणी सुमधुर शब्दात हरिकथा करीत असताना अशा ठिकाणी कशाची कमतरता असणार. जणू वैकुंठच भूतलावर उतरले होते. हा असा अभूतपूर्व सोहळा चालू असताना शिवाजीराजांच्या मागावर असलेल्या मुसलमान बादशहाला त्याच्या गुप्तहेरांकडून कळले की हा हरिकथा हरिनाम संकीर्तनाचा सोहळा पुण्यातील एका प्रशस्त वाड्यामध्ये होत आहे. ही अशी चालून आलेली संधी साधून शिवाजीराजांना पकडण्यासाठी बादशहाने चाकणहून 2000 सशस्त्र पठाण पाठविले. शिवाजीराजे तल्लीन होऊन हरिकथा ऐकत होते. याच वेळी त्या सैन्याने संपूर्ण वाड्याला वेढा घातला व राजे तेथून निसटून जाणार नाहीत याची पूर्ण तयारी केली. एक मुंगीही आतून बाहेर जाणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त होता. शिवाजीराजांनाही आपल्याला वेढा पडला आहे हे कळले. त्यांनी प्रसंगावधान राखून तुकारामांकडे जाण्याची परवानगी मागितली. सर्व उपस्थित भक्त गोंधळून गेले होते व सर्वांच्या उत्साहावर पाणी पडेल असे हे अरिष्ट आलेले पाहून तुकारामांनी पांडुरंगाकडे कळकळीच्या भावनेने प्रार्थना सुरू केली. तुकाराम म्हणाले, न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपिडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही तेथे नसाल असे झाले, आम्ही न देखिले पाहिजे हे. परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, न देखिजेत देशे राहातिया. तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जिणे झाले. मला असा हा दुःखद प्रसंग डोळ्याने पाहवत नाही. दुसऱ्यांना पीडा झाल्याने आम्हाला दुःख होते. हे पांडुरंगा, तुम्ही काय येथे नाहीत असे झाले? अशा प्रकारचे संकट पुन्हा आम्हाला दिसता कामा नये. हरिदास जेथे आहेत त्या ठिकाणी परचक्र कोठून असणार? जेथे हरिभक्त राहतात तेथे संकटांना जागा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, आजपर्यंत मी केलेल्या सेवेला लाज आणलीत. या संकटाने माझे जिणे हीनपणाचे झाले आहे. भीत नाही आता आपुल्या मरणा, दुःखी होता जना न देखवे. आमची तो जाती ऐसी परंपरा, का तुम्ही दातारा नेणा ऐसे. भजनी विक्षेपतेची पै मरण, न वजावा क्षण एक वाया. तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठाव मागे. भगवंता, मी स्वतः मरणाला भीत नाही, पण लोकांना दुःखी झालेले मला पाहवत नाही. आम्हा हरिभक्तांची ही परंपरा आहे, हे काय आपणास ठाऊक नाही? भगवत भक्तीमध्ये अडथळा येणे हेच आम्हाला मरण वाटते. हरिभजनाशिवाय आमचा एकही क्षण वाया जाऊ नये असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, कोणत्याही संकटाचा जेथे वाराही लागत नाही असे ठिकाण मी तुमच्याजवळ मागतो आहे. तुकारामांची ही प्रार्थना ऐकून पांडुरंगांनी त्यांना आश्वासन दिले की तुम्ही हरिनाम संकीर्तन आनंदाने चालू ठेवा. मी शिवाजीराजांचा रक्षणकर्ता आहे. क्रोधित मुसलमान अधिकारी एकमेकांशी चर्चा करीत होते.
शिवाजी कोण आहे हे इतक्या लोकांमधून कळणे कठीण आहे. आपण वक्ता आणि उपस्थित श्रोते या सर्वांनाच ठार करू, म्हणजे त्यात शिवाजी आपोआप मारला जाईल असे म्हणून त्यांनी शस्त्रे उचलून वाड्याच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याची तयारी केली. त्याच वेळी पांडुरंगांनी एक चमत्कार केला. त्यांनी शिवाजीराजांचे रूप धारण केले आणि वाड्याच्या प्रवेशद्वारातून लगबगीने बाहेर आले व पळू लागले. त्याच वेळी पठाणांच्या एका गुप्तहेराने त्या शिवाजीला पाहिले आणि तो ओरडला, "पकडा पकडा त्याला, आपला शत्रू पळून चालला आहे." हे ऐकल्यावर पठाण त्या शिवाजीच्या पाठीमागे त्याला पकडण्यासाठी पळू लागले. पांडुरंग शिवाजीच्या रूपात त्या पठाणासमोर एकदम प्रकट व्हायचे आणि ते पकडण्यास अगदी जवळ आले की पुन्हा अदृश्य व्हायचे. असे करत त्या मायारूपी शिवाजीने सर्व सैन्याला जवळजवळ 40 मैल काटेरी झुडपे असलेल्या वनात दमछाक होईपर्यंत पळवले आणि सर्वत्र अंधार पसरला होता. हे पाहून मायारूपी शिवाजी अदृश्य झाले. मुसलमान पठाणांना अंधारात रस्ता सापडत नव्हता. त्यांचे कपडे झाडाझुडपांतील काट्याने फाटून गेले होते. त्यांचे घोडेही इकडे तिकडे विखरून गेले होते. सर्व सैन्याची अवस्था दयनीय झाली होती. इकडे तुकाराम हरिनाम संकीर्तन आणि नृत्य करण्यामध्ये देहभान विसरून गेले होते. श्रोतेही तितक्याच एकाग्रतेने उत्साहाने कीर्तन नृत्यात सामील झाले होते. कीर्तनाला एक अद्भुत रंग चढला होता. कृष्णा विष्णू हरी गोविंदा अच्युता अनंता आनंदकंदा परमपुरुषा सच्चिदानंदा श्री मुकुंदा जगद्गुरु अशी भगवंतांची स्तुती करताना तुकारामांचा कंठ सद्गदित होऊन डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहत होते. सकाळ होईपर्यंत सर्वजण भक्तिरसात ओथंबून गेले होते. सकाळी पंढरीनाथांची आरती झाली. शिवाजीराजे आपल्यावर चालून आलेले सैन्य आपणहून बाहेरच्या बाहेर निघून गेले याबाबत आश्चर्य व्यक्त करीत म्हणाले, "आज तुकारामांसारख्या वैष्णव संतांच्या सहवासात राहिल्याने माझे मरण चुकले." शिवाजीराजे मग तुकारामांचा निरोप घेऊन सिंहगडावर परत गेले. जाताना शिवाजीराजांनी तुकारामांकडे प्रसाद मागितला. तुकारामांनी पांडुरंगाचे नाव घेत प्रसाद दिला. शिवाजीराजांचे अंतःकरण भरून आले व म्हणाले, "माझे सौभाग्य आता उदयास आले आहे." आध्यात्मिकतेच्या नावाने कोण दोन्ही हात वर करून उभे राहत तपस्या करतो, कोणी फक्त दूध पिऊन राहतो, कोणी अरण्यात जाऊन एकांत वासात राहतो, मौन पाळतो, कोणी वेदशास्त्रे वाचून पंडित बनतो, कोणी पंडित बनून वादविवाद करतो, कोणी संन्यास घेतो, कोणी अंगाला राख फासून घेतो, कोणी दिगंबर फकीर कानफाडे अघोरी बनतो. अनेक लोक अनेक प्रकारे स्वतःला आणि शरीराला नाना पद्धतीने त्रास देतात, पण ह्यापैकी कोणीही इच्छारहित नाही. तुकारामांचे जीवन केवळ भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी होते. जरी सर्व सिद्धी त्यांना अनुकूल होत्या तरी त्यापासून ते दूर होते. कामक्रोधादी विकारांवर विजय प्राप्त करून त्यांनी पांडुरंगाला आपलेसे केले होते. त्यांचा आहार अत्यल्प होता आणि काही सेवन करताना प्रत्येक घासाला भगवंतांचे नाव त्यांच्या मुखातून येत असे. रात्रंदिवस हरिकीर्तन करणे हा त्यांचा स्वभावच होता. त्यांचे असे स्फूर्तिदायक हरिभक्तिपरायण जीवन पाहून लोक त्यांच्याकडे आकृष्ट व्हायचे. त्यापैकी 14 वैष्णव भक्तांनी तुकारामांची प्रेमाने शरणागतीच पत्करली होती. त्यांनी सर्व संसार बंधने झिडकारून फक्त तुकारामांबरोबर सावलीप्रमाणे राहायचे ठरविले. तुकाराम कधीकधी त्यांना न सांगता एकटेच परगावी जात असत, परंतु त्यांना कुठेही हुडकून त्यांच्या पाठीमागे हे 14 वैष्णव राहत असत. कोणी तुकारामांना कधीही कोठे जाताना विचारले, "कुठे चाललात?" त्यांचे उत्तर असायचे, "मी वैकुंठाला जात आहे." कुठल्याही प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुकाराम अभंग रूपाने देत असत. त्यांची जिव्हा भगवत नामाचे आस्वादन करण्यातच रंगलेली असायची. त्याचे शरीर पण ब्रह्मरूप झाले होते.
लोहगाव पुणे येथील लोकांना तुकारामांचा सत्संग लाभला व सेवा करण्याची संधी मिळाली. तुकारामांच्या कीर्तनातून सर्वांनी श्रीकृष्ण प्रेम लुटले. एक दिवस लोहगावहून कोणालाही न सांगताच तुकाराम देहूला परत आले. तात्काळ मंदिरात जाऊन पांडुरंगासमोर दंडवत केला. जरी त्या पांडुरंगाला त्यांनी आपल्या हृदयात सर्व काळ धारण केले होते, तरीही समोर आल्यावर त्याचे हृदय भगवंत प्रेमाने उफाळून आले. तुकाराम पांडुरंगाला करुण स्वरात म्हणाले, कृपया माझा अंगीकार करा. ही एकच मागणी आहे. हे विठ्ठला, माझ्या मनात दुसरा कोणताही विचार येत नाही. माझ्यामुळे भगवंत व भक्त या नात्याला लांछन लागले आहे. माझे हृदयच याची साक्ष देते. मी न तुटणाऱ्या शृंखलेमध्ये जखडलो आहे. माझी या भौतिक जगातील वस्तूबद्दल आसक्ती अतिशय वाढली आहे. मला जेव्हा खायला देतात त्यावेळी चवदार स्वादिष्ट पक्वान्ने बनवितात व त्यात मी शारीरिक आनंद उपभोगतो. आपण याला साक्ष आहात. अनेक अवगुणांनी माझ्या शरीरात ठाण मांडले आहे आणि निद्रा आळस दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना करतो. मला वैकुंठात घेऊन जावे. अशी तुकारामांनी आर्त स्वरात केलेली प्रामाणिक प्रार्थना ऐकून भगवंत हसत म्हणाले, मी श्रीपती भक्तांचा रक्षणकर्ता आहे. तुझे मनोरथ मी अवश्य पूर्ण करेन. जेव्हा तुझे या जगातील कार्य संपेल त्यावेळी काळाची नजर तुझ्यावर पडणार नाही. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य मुखातून हे शब्द ऐकल्यावर तुकारामांचे हृदय भगवंत प्रेमाने भरून आले. कंठ सद्गदित झाला व डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. काही दिवसांनी तुकाराम एकदा आळंदी येथे आले होते. त्यांच्या वाटेवर काही पक्षी दाणे चरत होते. तुकाराम चालत येत असताना पाहून ते पक्षी उडाले. जेव्हा तुकारामांनी पक्षी दाणे चरायचे सोडून आपल्याला पाहून उडाले हे पाहिले, तेव्हा त्यांना अंतःकरणापासून खूप दुःख झाले. त्यांनी विचार केला, मी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद केला नाही, तरी मला पाहून पक्षी का उडाले? माझी काम क्रोधादी आत्म्याच्या शत्रूवर विजय मिळवून शूर वैष्णववीर झालो आहे ही कल्पना व्यर्थ आहे. सर्व जग मला आत्मवत भासते हा विचारही व्यर्थ आहे. माझा देहभाव जाऊन शरीर प्रेतरूप झाले अशी स्थिती प्राप्त झाली हे व्यर्थ आहे. माझ्या वासनेचा घट मी विठोबाच्या पायाशी फोडला हे व्यर्थ आहे. माझ्या सर्व इच्छांचा मी त्याग केला आहे हेही व्यर्थ गेले. माझे नाव कुळ रूप याला तिलांजली देऊन शरीर भगवंत सेवेसाठी अर्पण केलेले मला व्यर्थच दिसत आहे. माझे आयुष्य अजून संपले नाही तरीही त्याची आपोआप राख झाल्यासारखे दिसते. या अखिल विश्वाचा पिता पांडुरंगांनी माझ्या हृदयात दीप उजळला आहे, तरीही हे पक्षी माझ्या भयाने उडाले. असा नम्रपणे खेद व्यक्त करीत चित्त एकाग्र करून पांडुरंगाला म्हणाले, दीनदयाळा, कृपावंता, अनाथनाथा, विठ्ठला, ज्याप्रमाणे एखादा आंधळा डोळस व्यक्तीचा हात धरून चालताना त्याला काही दिसत नाही, पण ईश्वरावर विश्वास ठेवून तो चालतो, मग कधी कधी तो ठेचाळतो, धडपडतो, त्याप्रमाणे मी अध्यात्म मार्गावर तुमचा हात धरून चालत असलो तरी कधी कधी ठेचाळतो, धडपडतो. म्हणून हे पांडुरंगा, तूच माझा सांभाळ कर. अशी प्रार्थना करून तुकाराम एकदम स्तब्ध उभे राहिले. त्यांनी आपले शरीर जरासुद्धा हलू दिले नाही. डोळ्याचे पाते सुद्धा हलणार नाही याची दक्षता घेतली आणि म्हणाले की जेव्हा पक्षी माझ्या अंगावर निर्भयपणे येऊन बसतील तेव्हाच माझ्या मनाला समाधान मिळेल, अन्यथा माझे जीवन वाया गेले असा निर्धार करून तुकाराम काहीही हालचाल न करता जवळजवळ 1.5 तास तटस्थ उभे राहिले. अगदी श्वास सुद्धा जवळजवळ रोखून धरला होता. आता विश्वात्मा भगवान श्रीकृष्णांना तुकारामांचा असा निश्चय पाहून चिंता वाटू लागली.
त्यांनी विचार केला, मला काहीतरी योजना केली पाहिजे, ज्या योगे पक्षी निर्भयपणे येऊन तुकारामांच्या अंगावर बसतील. नाहीतर माझ्या भक्ताची मी इच्छा पूर्ण करतो हे माझे भागवतातील वचन खोटे ठरेल. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात बसणारा परमात्मा तुकारामांच्या अंतःकरणात प्रकट झाला आणि कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता ते पक्षी तुकारामांच्या अंगावर निर्भयपणे बसले. ज्याप्रमाणे वादळामध्ये कितीही वेगाने झाडे हलत असली तरी पक्षी निर्भयपणे बसतात, उडून जात नाहीत, त्याप्रमाणे तुकारामांच्या अंगावर निर्धास्तपणे पक्षी बसले होते. तुकारामांना अत्यानंद झाला. ते म्हणाले, अवघी भूते साम्या आली देखिली म्या कै होती. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. माझी कोणी न धरो शंका, विश्व हो का निर्द्वंद्व. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत हा अनुभव मला कधी येईल. अशी अवस्था झाली म्हणजे पांडुरंगाची खरी कृपा झाली असे विश्वासाने मानता येईल. माझी भीती कुणालाही वाटू नये आणि सर्व विश्व मला निर्द्वंद्व व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, जे जे मला भेटतात ते ते सर्व माझ्यासारखेच भगवंतांचे अंश आहेत असे मला वाटते. तुकाराम कोणालाही न सांगता एकटेच आळंदीला आले होते. त्यांना हुडकत त्यांचे 14 वैष्णव भक्तही आळंदीला आले. त्यांनीही तुकारामांच्या अंगावर पक्षी निर्धास्तपणे विहार करत आहेत हे पाहून आश्चर्य व्यक्त केले आणि ते सुंदर दृश्य पाहून त्यांना आनंदही झाला. फार दिवस लोटल्यानंतर लोहगावकर पुन्हा देहूला आले व तुकारामांना आग्रहाने लोहगावला घेऊन आले. 1 महिन्यापर्यंत तेथे भक्तिपूर्ण वातावरणात हरिकथा हरिनाम संकीर्तन झाले. अचानक श्रीहरींच्या इच्छेने लोहगावावर परकीय आक्रमण झाले व सर्व संपत्ती त्यांनी लुटून नेली. ज्यांचे हृदय तुकारामांच्या उपदेशाने व सत्संगाने शुद्ध झाले होते त्यांनी त्यांची सर्व संपत्ती लुटली गेली तरी हळहळ व्यक्त केली नाही. पण ज्यांची मने प्रपंचामध्ये व परमार्थामध्ये दोन्हीकडे अडकली होती ते मात्र उद्विग्न झाले होते. रात्रंदिवस शोक करत ते म्हणत होते, परकीयांनी आपली संपत्ती लुटून नेली, आता आम्ही कसे जगणार. त्यांना तुकारामांनी उपदेश केला, त्रिविधा तापाच्या वादळाने तुमची संपत्ती काढून घेतली असेल तर शोक करू नका. जे व्हायचे ते होऊन गेले, त्यासाठी आता त्रास का करून घेता. आपल्या देहाला सुद्धा तत्वता आपण आपला देह म्हणू शकत नाही तर त्या संबंधात असणाऱ्या धनसंपदेला काय. गेली याची हळहळ कोणी, नका मनी धरू काही. पावले ते म्हणो देवा, सहज सेवा या नाव. जळता अंगी पडता घाण, नारायण भोगती. तुका म्हणे न लगे मोल, देवा बोल आवडती. जे आपल्या हातून निघून गेले आहे त्याबद्दल कोणी मनात सुद्धा हळहळ व्यक्त करू नका. जे काही गेले ते भगवंताला पावले असे समजा. त्यामुळे भगवंतांची सहज सेवा घडेल. आपल्या अंगातील त्रिगुणांची घाण शुद्ध करण्यासाठी व पूर्वकर्मे जाळण्यासाठी नारायणांनी अल्पशी शिक्षा भोगण्यास दिली असे समजा. तुकाराम महाराज म्हणतात, असे बोलण्यास काही मोल पडत नाही, पण ही नम्रपणाची भावना भगवान श्रीकृष्णांना आवडते. असा अभंगरूपी उपदेश सर्वांना केला आणि त्याच वेळी त्यांनी स्वतःसाठी पांडुरंगाकडे प्रार्थना केली, आता मला सुद्धा निजधाम वैकुंठाला घेऊन चला. या भौतिक जगात राहण्याची आता माझी इच्छा नाही असे उदास वचन बोलून तुकाराम पुन्हा देहूला परतले. आधीच तुकारामांबद्दल सर्व लोहगाव वासियांच्या हृदयात अत्यंत प्रेम होते आणि आता त्यांची धनसंपत्तीही लुटली गेली होती, म्हणून त्यांच्या हृदयात वैराग्य उत्पन्न झाले होते. ते म्हणत होते, आपली धनसंपत्ती गेलीच आहे तर जाऊ दे, ह्या जगातील सर्व काही नश्वरच आहे. म्हणून तुकारामांचा सत्संग करण्यासाठी ते देहूला आले. आणखी आजूबाजूच्या गावांतूनही अनेक लोक तुकारामांच्या दर्शनासाठी येत.
त्यांची भक्तिभावपूर्ण हरिकथा व संकीर्तन ऐकून ते स्तब्ध होऊन जात. तुकारामांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द ऐकण्यास सर्व उपस्थित आतुर असत. तुकाराम आता प्रख्यात झाले होते. त्यांचा जन्म जगाच्या उद्धारासाठीच झाला होता. धन्य ती इंद्रायणी जिच्या काठावर देहू गाव वसले आहे. स्वतः श्री विठ्ठल रुक्मिणी तिथे आपल्या प्रेमळ भक्त तुकारामांबरोबर राहतात. भगवंताच्या चरणाशी सर्व तीर्थक्षेत्र निवास करतात आणि भगवान श्रीकृष्णांचा भक्त जेथे आहे ते तीर्थक्षेत्र होते. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या उपस्थितीने पावन झालेले देहू गाव संत तुकाराम महाराजांच्या उपस्थितीमुळे तीर्थक्षेत्र बनले. श्रीमद भागवत ग्रंथात तीर्थक्षेत्राचे वर्णन करताना सांगितले आहे. भवद्विधा भागवतास् तीर्थभूता स्वयं विभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वान्तस्तेन गदाभृता. हे विभो, आपणांसारखे भगवत भक्त म्हणजे मूर्तिमंत तीर्थक्षेत्रच होत. कारण आपल्या अंतःकरणामध्ये आपण निरंतर परमेश्वरास वागवता. त्यामुळे आपण सर्वच स्थानांवर तीर्थक्षेत्राची योग्यता आणता. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाणे म्हणजे तेथे राहणाऱ्या शुद्ध श्रीकृष्ण भक्तांचा सहवास करणे. कारण त्यांच्या हृदयात केवळ कृष्ण प्रेमच असते. सर्व ठिकाणाहून देहू गावामध्ये अशा श्रीकृष्ण भक्तांचे दर्शन आणि उपदेश ऐकण्यासाठी भाविक लोक येऊ लागले. पृथ्वी तलावर सर्वत्र अशी जी पवित्र तीर्थक्षेत्रे विखुरलेली आहेत ती याचसाठी की तुकाराम महाराजांसारख्या भगवंतांच्या एकनिष्ठ भक्तांच्या निवासामुळे तेथील सर्व वातावरण भारून गेलेले असल्यामुळे त्याद्वारे सामान्य माणसाची भौतिक संपर्काने दूषित झालेली चेतना शुद्ध व्हावी. स्वार्थी लोक आपल्या अपवित्र आचरणाने आणि धंदेवाईक वृत्तीने त्या तीर्थक्षेत्राच्या नावलौकिकाला कमीपणा आणत असले तरी आणि तेथील वातावरण प्रदूषित करत असले तरी संत तुकाराम महाराजांसारख्या शुद्ध कृष्ण भक्तांच्या वास्तव्यामुळे त्यांची पवित्रता अखंड राहते.